तर या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रांजल, खरं तर अगदी सकाळपासून आपण त्यांच्या सोबत होता, 2 वेळा बातचीत सुद्धा केली. प्रचंड उत्साह होता आणि त्या प्रवेशासाठी मोठ्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये शक्ती प्रदर्शन करत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत खरे. मात्र जशी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली त्यानंतरची त्यांची भावना काय होती, काय माहिती त्यांनी दिली? ऋतुजा, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या आज सकाळी त्यांनी जे काही वक्तव्य केलं यानंतर संभ्रम हा वाढलेला आहे. सुधाकर बडगुजर यांनी जी सकाळी आपल्याला माहिती दिली त्यानुसार 1 वाजता माझा भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता बावनकुळे यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहे. आता एकीकडे बडगुजर तर हा सर्व लवाजमा घेऊन सोबत माजी नगरसेवक असतील, माजी मंत्री बबन घोलप असतील यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला आहेत, पक्षप्रवेश होणार आहेत असं ते म्हणतात. मात्र दुसरीकडे बावनकुळे यांनी जे काही स्पष्टीकरण हे दिलं आहे त्यामुळे आता हा पक्षप्रवेश होणार की नाही, झाला तर तिथे बावनकुळे स्वतः उपस्थित राहणार का, असे देखील प्रश्न आता उपस्थित राहत आहेत. आपण जर बघितलं ऋतुजा तर सुधाकर बडगुजर यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी होत आहेत त्या खरं तर नाट्यमय अशाच आहेत. कारण म्हणजे 2 आठवड्यापूर्वीच आपण बघितलं तर संजय राऊत हे नाशिकला आले होते. संजय राऊतांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून बडगुजर यांची ओळख होती. संजय राऊतांसोबत ते पत्रकार परिषदेत देखील उपस्थित होते. मात्र जशी संजय राऊत यांची नाशिककडे पाठ फिरली त्यानंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर कुठेतरी त्यांच्या भाजपमध्ये जाणाऱ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर 2 दिवसात ठाकरे गटाची पत्रकार परिषद झाली, तिथे बडगुजर यांची हकालपट्टी झाली, फोन आला आणि नाट्यमयरित्या त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. त्याला स्थानिक आमदार असतील, इतर सर्व प्रतिनिधी जे आहेत नाशिकमधील भाजपचे त्यांनी विरोध केला. थेट मुंबईला गेले. बावनकुळे असतील, यासोबत देवेंद्र फडणवीसांची देखील त्यांनी भेट घेतली. बडगुजर यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती देण्यात आली. यासोबतच ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण बघितलं तर सुधाकर बडगुजर हे विधानसभेत सीमा हिरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढले होते त्यांनी, आणि तेव्हा देखील कार्यकर्त्यांना मोठा त्रास बडगुजर यांनी दिला अशी देखील तक्रार सीमा हिरे यांनी केली. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर आता बावनकुळे यांचं हे स्पष्टीकरण आज सकाळी आलं आहे. आणि सीमा हिरे यांनी काही दिवसापूर्वी जी काही पत्रकार परिषद बडगुजर यांच्या विरोधात घेतली होती तेव्हा देखील सीमा हिरे यांनी म्हटलं होतं की बावनकुळे हे जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांचा जो काही कसिनो किंवा जो फोटो आले होते ते देखील व्हायरल करण्यामागे बडगुजर यांचाच हात होता असं देखील सीमा हिरे यांनी कुठेतरी आरोप हा केला होता. त्यामुळे एकंदरीत त्या सर्व नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहेत. आजचा जो प्रवेशाचा खरं तर त्यांचा दिवस आहे त्या दिवशी देखील या नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता आज सकाळी बडगुजर तर मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक देखील आहेत, मंत्री देखील आहेत. आणि हा प्रवेश सोहळा आता मुंबईत 1 वाजता होईल असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या पक्षप्रवेश सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहत आहेत, जी काल माहिती देण्यात आली होती त्यानुसार कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे असं बोललं जात होतं. या सर्व प्रवेशामागे म्हणजे नाशिकचे माजी पालकमंत्री यासोबतच संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गिरीश महाजन यांचा खरं तर मोठा वाटा आहे त्या सर्व नगरसेवकांनी असतील किंवा बडगुजरांच्या प्रवेशामागे. त्यामुळे आता हा पक्षप्रवेश जो होतोय तो गिरीश महाजन यांच्याच आग्रहास्तव होतोय का, बावनकुळे यांचं खरं तर या सर्व प्रवेशाला कुठेतरी विरोध आहेत का, असे अनेक प्रश्न हे आता खरं तर उपस्थित होत आहेत. ऋतुजा, अगदी. आणि त्यांचा आज पक्षप्रवेश होतो की नाही हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. प्रांजल, तुम्ही सोबत राहा. मुंबईमधून सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, डी गँगचे आरोप आणि आता पक्षप्रवेश, सुधाकर बडगुजर यांचा असा हा एकंदरीतच प्रवास राहिलाय. कसा अर्थ घ्यायचा त्यांच्या या राजकीय पक्षप्रवेशाचा? भाजपसाठी ही सगळ्यात मोठी राजकीय तोडणी होणार आहे. जरीही सत्तेची समीकरणं नाशिकची त्यांना 100 जास्त नगरसेवक बनवण्यासाठी करावी लागत असली तरी एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. भाजपवर जो विरोधक कायम प्रश्न उपस्थित करतो की ज्या ज्या नेत्यांवर मोठे आरोप होतात ते कालांतराने कमळाबाईचे कुशीत देऊन बसल्यावर त्यानंतर ते वॉशिंग मशीन मध्ये जसं कपडे स्वच्छ व्हावेत तसे सगळे आरोप स्वच्छ होतात. कदाचित विरोधकांच्या अशा स्वरूपाचे आरोप परत एकदा होताना म्हटलं जातं. याचं कारण प्रामुख्याने म्हणजे बडगुजर यावर ज्या पद्धतीने आरोप स्वतः वेगवेगळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, नितेश राणे असतील, जसं त्या कॅबिनेट मंत्री आहेत, तसंच दादा भुसे त्यावेळेस शिवसेने एकनाथ शिंदेबरोबर कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी सुद्धा आरोप केले होते. आता यासमोर बडगुजरांना ज्या पद्धतीने प्रवेश दिला जाईल आणि कदाचित नाशिकमधली स्थानिक राजकीय गणवे सुद्धा भाजपाच्या या सगळ्या गोष्टींची विरोधात आहेत. स्थानिक आमदार तिथले हिरे जे आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट पद्धतीने उघड विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट सुद्धा घेतली होती.
बावनकुळे यांची भेट घेतली होती, रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. जर वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे की लोकांना घ्यायचा आहे आणि सगळे आरोप प्रत्यारोपांचा विचार करायचा नाही, तर सर्वसामान्य जे खालचे पदाधिकारी आहेत ते करणार काय, असा एक परिस्थिती आता नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची झाली असं म्हणलं जातं. यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे की इक्बाल मिर्ची यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार झालेले प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी नवाब मलिक यांचे डिकनेक्शन होते. तर नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांचे जे पक्षामध्ये आहेत राष्ट्रवादी अजित पवार, ते भाजप बरोबर आले, त्यावेळी सुद्धा असे प्रश्न उपस्थित झाले होते. दाऊद गँगशी संबंध असणाऱ्या, कनेक्शन असणाऱ्या किंवा गुन्हेगारीशी संबंधित असणाऱ्या राजकीय नेत्यांना भाजप स्वतःपाशी घेतल्यानंतर विरोधकांकडून जी टीका होते ती सुद्धा भाजप ऍक्सेप्ट करतं आणि पुढे जाता दिसून होतं. बडगुजरांच्या बाबतीत सुद्धा कदाचित असंच होईल म्हणलं जातं. पण मुद्दा उपस्थित राहतो की बडगुजर यांच्या बरोबरचे जे फोटो विधिमंडळामध्ये भाजपच्या नेत्यांनी दाखवले होते, बडगुजर आणि त्याचे गुन्हेगारीचे संबंध, राजकारणामध्ये गुन्हेगारी किती फोफवली आहे असे आरोप त्यांनी केले होते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी एक मोठी राजकीय कोंडी होणार आहे. यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते कालांतराने भाजपमध्ये आले, त्यावेळेस प्रतिभा मलिन सगळ्यात जास्त आली की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. आज देखील गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या सहमतीनेच सगळा पक्षप्रवेश होतोय, त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होतोय. पण अर्थात राज्यात भाजपाचा कोणताही मोठा निर्णय हा राज्याचा सर्व राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीशिवाय होऊ शकत नाही असं म्हणलं जातं. कदाचित देवेंद्र फडणवीस यांची याला कोणती संमती आहे का, असाही सवाल आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं विचारला जातोय. मुद्दा परत एकदा उपस्थित राहतोय तो देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेविषयी आणि भाजपाच्या प्रतिमेविषयी. अगदी सागर, तुम्ही सोबत राहा. तर एकंदरीत सुधाकर बडगुजर सध्या मोठ्या लवाजम्यामध्ये आता मुंबईच्या दिशेने तर रवाना झालेले आहेत. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान अत्यंत महत्वाचं ठरतंय, कारण त्यांनी म्हटलेलं आहे मला या सगळ्या विषयीची कोणतीही कल्पना नाही आणि त्याचमुळे त्यांना वेटिंगवर ठेवलं जाणार की आज पक्षप्रवेश होणार हे आता पाहायचं आहे. तर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. प्रांजल, खरं तर अगदी सुरुवातीपासून सीमा हिरे असतील त्यांचा कडाडून विरोध राहिलेला होता. या पक्षप्रवेशाची जेव्हा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती? आता सुद्धा बावनकुळे यांच्या विधानानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? ऋतुजा, खरं म्हणजे आपण बघितलं तर अगदी काही दिवसांपूर्वीच सीमा हिरे यांच्यासोबतच प्रदेश प्रवक्ते असतील किंवा इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक असतील यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि बडगुजर यांच्या या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध हा त्यांनी केलेला होता. त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल आहेत त्यांची खरं तर त्यांनी लिस्टच ही प्रसारमाध्यमांना दाखवली होती. यासोबतच त्यांनी अनेक उदाहरणं देखील दिलेले होते की विधानसभा निवडणुकीमध्ये कसा त्रास हा बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांकडून झाला होता. यासोबतच बावनकुळेंचे जे काही फोटो होते ते कसे बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केले होते. सलीम कुत्ता प्रकरण असेल ते सीमा हिरे यांनी दाखवलं होतं. यासोबतच आता परवालाच सीमा हिरे असतील यांच्यासोबत 12 माजी प्रांजल, काही क्षणांसाठी तुला थांबवते. भाजपचे स्थानिक नेते मुकेश शहाणे हे आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी. मुकेशजी, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीवर. खरं तर एकंदरीत सुधाकर बडगुजर यांचा हा पक्षप्रवेश कुठेतरी चर्चेचा विषय ठरलेला होता आणि आता ते आज पक्षप्रवेश करणार. इतक्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र याविषयीची कल्पना नसल्याचं म्हटलेलं आहे. आपलं या प्रवेशाला समर्थन आहे का? वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे तो. देवेंद्रजी असतील, गिरीश बाबा असतील, यांनी जो निर्णय घेतलाय, शेवटी पक्ष आदेशावर चालतो. पक्षाच्या ज्या काही भावना आहेत पक्षवाढीसाठी वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला तो आम्हाला मान्यच करावा लागेल. आमचे काय असेल ते एवढी दावी बाजूला ठेवून आम्हाला वरिष्ठांचा आदेश आम्हाला मान्य करावा लागतो आणि तो आदेश आम्ही मान्य केला आहे. निश्चित हे त्यांचे जरी आदेश असले पक्षश्रेष्ठींचे, मात्र तुमचं या सगळ्या संदर्भात वैयक्तिक काय मत आहे? आपली काय भूमिका आहे? पक्षाबरोबर आम्ही आहोत. वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो याला आम्ही मान्यता दिलेली आहे. मुकेशजी, आणखी एक महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर सातत्यानं आरोप झालेले होते आणि आता ते कुठेतरी विसरून त्यांचा हा प्रवेश होतोय अशीही चर्चा आहे. तर आता ते सगळं विसरूनच पुढे आपण त्यांच्यासोबत प्रवास करणार? तो वरिष्ठांनी निर्णय घेतला असल्यामुळे तो आम्हाला येत्या काळात आता
आमच्या वरिष्ठ आमच्या एकत्र बसून मिटिंगा घेतील किंवा जे वरिष्ठ जसे सांगतील तो निर्णय आम्ही पुढे येत्या काळात बघूया तो. अगदी मुकेशजी, धन्यवाद. आपण या सगळ्या संदर्भात बातचीत केली, आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी. तर बातचीत करण्यासाठी सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सागर, आताच मुकेश यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आता पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. मात्र खरंच असं पुढे घडेल का? स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर असे काय पडसाद उमटतील? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ज्यावेळेस समीर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती त्याच वेळी भाजपाचे विद्यमान तिथल्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला. भाजपाचे सर्वेसर्वा असणारे राज्यातले नेते देवेंद्र फडणवीस असतील, भाजप विद्यमान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, कार्याध्यक्ष रवींद्र पवार असतील, यासह भाजपातले जे नाशिकचा कारभार पाहतात ते गिरीश महाजन असतील, या सर्वांना गाठीभेटी करून थेट विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यांचा विरोध ही रास्त मानावा लागेल, कारण की अवघ्या 6-8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळेस त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यालाच आपल्या बरोबर ताटातलं अन्न द्यावं लागणार आहे आणि त्यांना भाजपाबरोबरची सत्ता सुद्धा शेअर करायला लागणार आहे. कुठे ना कुठेतरी स्थानिक राजकीय विरोध त्यांच्या पातळीचा जो आहे त्याला तो विरोध होता असं म्हटलं जातं. तर आत्ताची भाजपाचे स्थानिक नाशिक पदाधिकाऱ्यांची जी एनडीटीला प्रतिक्रिया आहे यावरनं त्यांची हतबलताही दिसून येते. कुठे ना कुठेतरी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील यांनी निर्णय घेतलाय, तर स्थानिक जिल्हा लेवलचे किंवा तालुका लेवलच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात फारसं काही उरत नाही. आणि हे नवीन नाही आहे भाजपासाठी. अशा अनेक गोष्टी आहेत की जे काँग्रेसमध्ये, जसं उदाहरण जर घ्यायचं तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना विरोध करणारे भाजप पदाधिकाऱ्यांना आज नांदेडमधलं अशोक चव्हाणांचं नेतृत्व मान्य करावं लागतं. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा असं अनेक ठिकाणी आहे, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे. जी राजकीय परिस्थिती असते त्यानुसार हे असे निर्णय होतात आणि स्थानिक ज्याच्या हातात फारसं काही नाही त्याला सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. पण जो सर्वसामान्य लोक आहेत, जे सर्वसामान्य मतदार आहेत, ते अशा सगळ्या गोष्टीकडे पाहतात आणि त्याची प्रतिक्रिया ही मतदानातून व्यक्त करत असते. भाजपला कदाचित या संदर्भातला अनुभव अधिक ओव्हर कॉन्फिडन्स आहे, यामुळे अशा स्वरूपाचे निर्णय कदाचित घेतले जातील असं म्हटलं जातं. स्थानिक निवडणुका ज्या नाशिक महापालिकेच्या आहेत त्या भाजपाला स्वबळावर जिंकायच्या आहेत. आणि आपण जर बावनकुळेंची प्रतिक्रिया जर पाहिली तर तिथं स्पष्ट त्यांची मत आहे की जर ते या पक्षात येत नाही तर ते कुठल्यातरी इतर पक्षात जातील. याचा अर्थ त्यांना शंका आहे की जर भाजप त्यांना बडगुजरला संधी देत नाही तर एकनाथ शिंदे असतील अथवा अजित पवारांचे राष्ट्रवादी जे छगन भुजबळचं नेतृत्व करतात त्यांना ताकद देतात की काय, अशी एक शंका होती. त्यामुळे कदाचित त्यांना भाजपचा पक्षप्रवेश इच्छा असो नसो त्यांना दिला जातो आणि ताकद वाढवली जाते. पण या सगळ्या प्रश्नांवर परत एकदा मुद्दे उपस्थित होतात जे विरोधकांकडनं वारंवार उपस्थित केले जातात. विशेषतः सुप्रिया सुळे, जयंत पाटील, संजय राऊत, उद्धव ठाकरे असे जे नेते किंवा काँग्रेसचे जे दिग्गज नेते आहेत ते जे टीका करतात की भाजप हे वॉशिंग मशीन झाला आहे का. आधी आरोप करायचे आणि कालांतराने या सर्व नेत्यांना स्वतःच्या पक्षात घेण्यापूर्वी क्लीन चिट दिल्यासारखं द्यायचा आणि प्रवेश करून घ्यायचा. त्यांचे सर्व आरोप प्रत्यारोप आहेत ते सगळे विसरून जायचे. नितेश राणेंची जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा बोलकी आहे. पहिल्यांदा एक भूमिका होती जी बडगुजरांच्या विरोधात होती, त्यावेळेस ते गुन्हेगारांशी संबंधित असणारे, गुन्हेगारी कृत्य करणारे अशा स्वरूपाची त्यांची प्रतिमा होती. आणि आज मात्र नितेश राणेंची जी भाषा बदलली आहे ते यालाच राजकारण म्हणतात. सोयीनुसार सोयीस्कर पद्धतीने स्वतःचा आधी जो फायद्याचा आहे ते गणित घेतलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो. पण जनता जी आहे ती मात्र त्याची भूमिका जी मांडते ती मतांमधनं मांडते. भाजपने आज बडगुजरांच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्याचा कदाचित त्यांच्या राजकीय नेत्यांना भविष्यामध्ये फायदा वाटत असेल. पण जनता नाशिककर जी आहे किंवा महाराष्ट्राची जी जनता आहे ती नेमका निर्णय घेईल की भाजपच्या बाबतीत जे वारंवार घडतं त्याबाबत नेमकं करायचं काय. अगदी. आणि भाजपच्या भूमिकेवर सुद्धा त्याचमुळे अनेक सवाल हे उपस्थित होतात. सागर, तुम्ही सोबत राहा. प्रांजलकडे जाते. प्रांजल, मगाशी सुद्धा आपण जसं चर्चा करत होतो, मुकेश शहाणे असतील, अगदी सीमा हिरे असतील, कडाडून विरोध होता. यानंतर मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे आज नेमका काय निर्णय घेतील, वेटिंगवर ठेवलं जाईल का त्यांचं मत सुद्धा जाणून घेतलं जाईल?
तुझ्या जसं मगाशी आपण म्हणत होतो त्या प्रकारे की सीमा हिरे यांनी सर्व विरोध हा केला होता, मात्र आता सध्या सीमा हिरे हे प्रसारमाध्यमांशी बोलायला तयार नाही आहेत. यासोबतच आपण आता काही वेळापूर्वी ज्या मुकेश शहाणेंनी फोनवरून प्रतिक्रिया दिली, याच मुकेश शहाणेंसोबतचे जे वाद होते बडगुजरांचे हे विधानसभा निवडणुकीमध्ये थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यांचे कार्यकर्ते देखील आपापसात भिडले होते. इथपर्यंत खरं तर हे सर्व वाद असतील, हे काही भांडणं असतील, हे जाऊन पोहोचले होते. कुठेतरी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांचा जो काही वाद आहे तो खरं तर नाशिकमध्ये सर्वश्रुत आहेत. फक्त आजच नाही तर यापूर्वी देखील म्हणजे अगदी एकमेकाला फोन करत त्यानंतर शिवीगाळ इथपर्यंत देखील प्रकरण जे आहे ते कार्यकर्ते पदाधिकारी यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं होतं. मात्र याच मुकेश शहाणेची आपण आज जर प्रतिक्रिया बघितली तर कुठेतरी हतबल झाल्याचं ते बघायला मिळत आहेत की स्थानिक पातळीवरून एवढा विरोध आहेत. थेट मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष यांची आम्ही भेट घेतोय, त्यांना सर्व तक्रारी या केलेल्या आहेत. बडगुजर असतील त्यांच्या कुटुंबावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी देखील खरं तर देण्यात आलेली आहेत. मात्र एवढं सगळं करून देखील आज जो आहे तो पक्षप्रवेश होतोय. त्यामुळे एकंदरीतच स्थानिक आमदार असतील, स्थानिक पदाधिकारी असतील यांना विश्वासात घेतलं जात नाही का भाजपमध्ये, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. आपण जर बघितलं तर 3 दिवसांपूर्वी सीमा हिरे हे मुंबईला गेले होते. त्यांच्यासोबत 1-2 नाही तर 12 माजी नगरसेवक होते. काही प्रदेश पातळीवरचे देखील त्यांच्यासोबत पदाधिकारी होते, इतर पदाधिकारी होते. या सगळ्यांनी खरं तर मुंबईला जाऊन भेटी घेतलेल्या होत्या आणि त्यांचं देखील एकच मत होतं की आता आम्हाला देखील शब्द हा दिलेला आहे की तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय खरं तर प्रदेश पातळीवरून घेतला जाणार नाही. मात्र एकीकडे हा सर्व विरोध झुगारून, हा सर्व विरोध डावलून आज बडगुजर यांचा प्रवेश होतोय. आपण जर बडगुजरांबाबत जे बावनकुळे यांचं काही वेळापूर्वीचं वक्तव्य आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. मात्र हे जरी स्पष्टीकरण बावनकुळे देत असले तरी मात्र एवढा लवाजमा घेऊन फक्त बडगुजरच नाही तर माजी मंत्री, माजी नगरसेवक देखील मुंबईकडे निघाले. त्यामुळे कुठेतरी त्यांना शब्द मिळाल्याशिवाय ते गेले नसतील, हा देखील एक प्रश्न जो आहे तो यामध्ये उपस्थित होतोय. त्यामुळे जर बावनकुळे तिथे उपस्थित राहणार की नाहीत हा देखील प्रश्न आहेत. मात्र गिरीश महाजन हे तिथे उपस्थित असतील आणि इतर देखील नेते असतील असं देखील इथे सध्या बोललं हे जात आहेत. मात्र एकंदरीतच जसं मगाशी सागर कुलकर्णी यांनी जसं सांगितलं त्यानुसार स्थानिक पातळीवरती खरं तर याचे काय परिणाम हे बघायला मिळतील. तर कुठेतरी पक्ष मजबूत करणं हा भाजपचा उद्देश आहे. यासोबतच आम्हाला 100+ हे जायचं आहे हे देखील गिरीश महाजन यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्यासाठी खरं तर बडगुजर यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. मात्र स्थानिक पातळीवर याचे निश्चितच परिणाम हे बघायला मिळतील आणि त्याच अनुषंगानं अनेक प्रश्न हे सुद्धा उपस्थित होतात. भाजपनं जे सातत्यानं आरोप केलेले होते त्याचं मग मात्र झालं काय पुढे, आणि त्यासोबतच आज जे चंद्रशेखर बावनकुळेंनी भूमिका घेतली आहे, स्पष्टीकरण दिलंय, त्याचा नेमका अर्थ काय आणि यापुढे जाऊन भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी लक्षात घेता बडगुजर यांना आता वेटिंगवर ठेवलं जातं का त्यांना थेट प्रवेश दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. सागर आणि प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.